नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना लक्षपूर्वक वाचून घ्या जेणेकरून उत्तरपत्रिका सोडवताना तुमचा गोंधळ होणार नाही। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत लिहा। 4 गुणांसाठी पहा, उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत। 1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। 4 पर्याय दिलेले आहेत। 2. अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब आहे। 3रे विधान, लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे। बघा, टिक केलेली उत्तरे विद्यार्थ्यांनी केलेली आहेत, त्याच्यामुळे उत्तरांची व्यवस्थित खात्री करायची आहे। मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवत आहे, उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत। 4. ब्राझीलमधील टिंबटिंब ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा। 4 गुणांसाठी क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य। दुसरे आहे भारतातील घटक राज्ये, वेगळा शब्द ओळखायचा आहे। 3रे, भारतातील कमी पर्जन्याच्या प्रदेशातील वनस्पती। आणि 4थे, ब्राझीलमधील मासेमारी। वेगळा घटक तुम्ही ओळखायचा आहे। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एकूण 5 दिलेली आहेत, तुम्ही कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. भारत हा देश कोणत्या परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली होता? 2. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोणते 4 ऋतू मानले आहेत? 3. ब्राझीलमध्ये महाकाय ॲनाकोंडा कोठे आढळतो? 4. भारत जागतिक प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? आणि 5वा प्रश्न आहे, ब्राझील उच्चभूमी व किनारी प्रदेशात कोणता व्यवसाय केला जातो? प्रश्न चौथा अ, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा आणि त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या। एकूण 6 घटक दिलेले आहेत, कोणतेही 4 घटक तुम्हाला भारताच्या नकाशा आराखड्यात दाखवायचे आहे आणि चिन्हांची सूची तयार करायची आहे। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, नकाशा वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहे। ब्राझील प्राकृतिकचा नकाशा आहे, नकाशा व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। प्रश्न पहिला, ब्राझीलच्या दक्षिण दिशेला कोणता देश आहे? दुसरा प्रश्न, अमेझॉन नदीच्या मुखाशी कोणते बेट आहे? तिसरा प्रश्न, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? चौथा प्रश्न, अमेझॉन नदीच्या 2 उपनद्यांची नावे लिहा। आणि 5वा प्रश्न आहे, गियाना उच्चभूमी ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे? प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। 4 दिलेले आहेत, कोणतेही 2 तुम्हाला 6 गुणांसाठी लिहायचे आहेत। प्रश्न 6वा अ, दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे 3 गुणांसाठी आणि स्तंभालेखासाठी 3 गुण, असा एकूण 6 गुणांचा हा प्रश्न आहे। आणि त्यानंतर
त्याला और प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न सोडवायचा आहे किंवा प्रश्न 6व्यामधील आ प्रश्न सोडवायचा आहे। दिलेल्या आकृतीचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे। आकृतीचे व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। दिलेल्या आलेखात सांख्यिकीय माहिती कोणत्या आलेखांच्या साहाय्याने दर्शवली आहे? दुसरा प्रश्न, 2016 साली ब्राझीलचे सरासरी आयुर्मान किती होते? तिसरा प्रश्न, 1990 साली ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त होते? त्याचप्रमाणे चौथा, 5वा आणि 6वा प्रश्न देण्यात आलेला आहे। प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा। 3 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 8 गुणांसाठी लिहायची आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 4 गुण मिळतील। 1. कारखान्यास भेट देण्यासाठी आवश्यक प्रश्नावली तयार करा। दुसरा प्रश्न, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचे महत्त्व स्पष्ट करा। आणि तिसरा प्रश्न आहे, ब्राझीलमधील शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तिघांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।